घ्यायचा तर ना जाऊन. आज आम्ही सातारा शहर पोलीस स्टेशनला आलेलो आहोत. आज विक्रम विजय घोले असा एक व्यक्ती होता. यानं काल मोबाईलच्या स्टेटसवरती, व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती काही असा वेगळा मजकूर लिहून त्याच्या खाली लंगड्या असा शब्द लिहिला होता. त्याला नक्की कोणाला उद्देशून हा शब्द म्हणायचा होता माझ्या लक्षात आलं नाही, म्हणून मी प्रत्यक्ष त्याला फोन करून विचारलं, बाबा लंगड्या कोणाला म्हटलं असतो. तर तो म्हटला माझ्या कंपनीत एक वाद होता आणि त्या कंपनीच्या माणसाला मी लंगड्या असं म्हटलो. म्हणलं मग ठीक आहे, पण लंगड्या म्हणायचा अधिकार तुला कोणी दिला? एखाद्या दिव्यांग व्यक्तीला तू लंगड्या नावानं संबोधित करून त्याची मानहानी करणार आहे, त्याला थोडक्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा अधिकार तुला कोणी दिला? तर मुळात हा विक्रम विजय घोले हा एक वेगळ्या मनोवृत्तीचा माणूस आहे. त्याचा मी बरेच दिवसापासून अभ्यास करतोय आणि यानं प्रत्येक वेळीस वेगवेगळ्या प्रकारच्या अनुचित घटना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि काल परवा तर त्याची थोडक्यात मनावरचं संतुलन निघून गेलं होतं आणि लंगड्या असा प्रकारचा शब्द त्यानं वापरला होता. आता त्याच्या विरोधात या ठिकाणी दिव्यांग कायद्यानुसार या ठिकाणी आज गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच पद्धतीनं अशा प्रकारच्या मनोवृत्तींच्यावरती मला खरं तर गुन्हा दाखल करायचा आहे की सातारा जिल्ह्यात असेल, सातारा शहरात असेल किंवा पूर्ण महाराष्ट्र राज्यात असेल, कोणत्याही दिव्यांग बांधवावरती जर अशा प्रकारचे जर प्रकार घडत असतील, त्यांची समाजात मानहानी केली जात असेल, तर नक्कीच मी सगळ्या माझ्या बांधवांना एक आशादायी असा निरोप देऊ इच्छितो की सागर भोसले, मी शाहूनगरमध्ये राहतो, कधीही मला आपल्यावरती कोणत्याही प्रकारचा अशा प्रकारचा अन्याय होत असेल तर हाक मारा. नक्कीच मी त्याच्यासाठी तुमच्याबरोबर उभा राहणार आहे. त्याला मी विचारल्यानंतर मला त्यानं सांगितलं की आमच्या कंपनीत वाद झाला होता, म्हणून मी त्या माणसाला मी लंगड्या म्हटलो. मी म्हटलं तू लंगडा आहे का? तर हो म्हटला, तो लंगडा आहे. म्हणजे त्याला माझ्याकडून वाचायचं होतं, पण तो वाचला माझ्याकडून पण अडकला तिसरीकडं. कारण तो दुसऱ्या लंगड्या व्यक्तीला सुद्धा जर तो दिव्यांग व्यक्तीला जर लंगड्या म्हणत असेल तर त्याची मनोवृत्ती काय लक्षात येत असेल तुम्हाला. आता हरकत नाही, परंतु ज्याला दोन हात आहेत, ज्याला दोन पाय आहेत, त्या माणसाने त्या पायानं पळलं पाहिजे, त्या पायानं धावलं पाहिजे, त्या पायाने जनतेसाठी पळालं पाहिजे. परंतु ही अशा मनोवृत्तीची माणसं, चांगल्या माणसाची सुद्धा मनोबल कसं खचल अशा प्रकारचा प्रयत्न करणारी मंडळी आहेत. आणि पुन्हा एकदा सांगतो, यांना जर भविष्यात साथ कोण देत असेल तर त्यांना सुद्धा माझा निर्वाणीचा इशारा लक्षात घ्या. कायद्यापुढं कोणीही मोठं नाही, कायद्यापुढं कोणीही मोठं नाही, कोणताही गुंड मोठा नाही, लक्षात ठेवा. या संपूर्ण घटनेमध्ये कुठे तुम्हाला राजकीय अँगल असल्याचं वाटतंय? नाही, राजकीय अँगल नाही. हा माणूस जो आहे ना, हा मुळात काय आहे माहिती आहे का, की माझी मिसेस नगरपालिकेच्या इलेक्शनला उभे असल्यापासून याचं जरा वेगळेच वर्तणूक चालू आहे. याचं नाव आहे विक्रम विजय घोले. पहिल्यापासून वेगळी वर्तणूक चालू आहे. आम्ही म्हटलं लहान पोरगा आहे, जाऊ दे, आज सुधरल, उद्या सुधरल, मग सुधरल, पण त्याच्यात काय बदल घडला नाही. आणि अक्षरच्या शेवटची पातळी म्हणजे त्यानं थोडक्यात जेव्हा माणसाची बुद्धी चालत नाही ना, तेव्हा त्याचे हातपाय चालतात, तशातला प्रकार झाला आहे त्याचा चालू बघा आता. आणि काय नाही, मला 100% खात्री आहे पोलीस प्रशासन आपल्याबरोबर आहे. त्याच पद्धतीनं कायदा किंवा न्यायव्यवस्थेवरती सुद्धा माझा पूर्ण विश्वास आहे. त्याच पद्धतीनं भविष्यात असलेल्या मनोवृत्तीविषयी अगदी राज्य पातळीवरचे दिव्यांग हक्क आयोग असतील, राष्ट्रीय पातळीवरचे दिव्यांग हक्क आयोग असतील किंवा आपले सातारा जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी असतील, या सगळ्यांच्याकडून या माणसाची थोडक्यात अशा प्रकारच्या मनोवृत्तीची दखल घेतली जाणार आहे. हा वाद निवडणुकीमधनं झाला आहे का कसं? नाही, निवडणुकीच्या कालावधीमध्ये तसं बघायला गेलं ना तर इतका एवढा हा काय प्रकार नव्हता. पण एखाद्या माणसाला जे एखाद्या विनाकारण द्वेष असतो एखाद्याविषयी, मी तर निवडणुकीच्या कालावधीमध्ये कुणालाही अपशब्द कुठलाच वापरला नव्हता. परंतु कसं आहे की एखाद्याला एका दिवशी जेलसी असते, विनाकारण जेलसी असते, त्याला काहीच कारण नसतं, तशातला हा प्रकार आहे. आणि त्या माणसाला खरं बघायला गेलं तर नक्कीच मी दिव्यांग आहे, मला मान्य आहे, पण हा माणूस ना मनानं
बुद्धीनं कमकुवत असलेला माणूस आहे. म्हणजे हातानं पायानं चालणारा, बोलणारा, दिसणारा सगळं व्यवस्थित आहे, पण याची बुद्धी म्हणजे अतिशय कमकुवत बुद्धीचा माणूस आहे. त्यानं अनेक युवकांना वगैरे धमकवण्याचा प्रयत्न केला. याला वाटतं काय की मी म्हणजे त्या भागातला दादा, कायद्यापुढं कुठलाही दादा नाही, ही मला 100% खात्री आहे. आणि त्याच्या पुढचंच जर बोलायचं म्हटलं तर साताऱ्याचे जे आमचे राजे आहेत, आमचे आदरणीय श्रद्धास्थान श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, यांना तर असल्या गोष्टी अजिबात खपत नाही. अजूनही मी त्यांच्या कानावर घातलेलं नाही, पण भविष्यात जर वेळ पडली तर त्यांच्याही कानावर या गोष्टी सगळ्या घालणार आहे. या तक्रारी संदर्भात आपण त्या स्टेटसचे पुरावे किंवा सगळं काय पोलीस स्टेशनला जमा सगळं आहे. आता काय आहे की स्टेटस तर माझ्याजवळ आहेच. थोडक्यात तुम्हाला मी स्टेटस दाखवतो. दाखवा. हे बघा, इथं सगळ्यांनी तुमच्या कॅमेऱ्यामध्ये टिपा याला आणि त्याच्यावरती त्याचं नाव आहे. एक मिनिट, इथं वरती नाव पण दिसते बघा, विक्रम विजय घुले. विक्रम विजय घुले. मी घेऊ का? आता याच्यानंतरचे वैशिष्ट्यपूर्ण पुरावे जे आहेत, ते वैशिष्ट्यपूर्ण पुरावे भविष्यात तुम्हाला कदाचित मी न्यायालयासमोरच मांडेन. परंतु तो म्हणतोय की मी या ठिकाणी, या की जगताप साहेब पुढे या 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 पुढे या 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 न्यायालयापुढं मी ते बाकीचे पुरावे सुद्धा मांडीन की हा म्हणतोय मी तुम्हाला म्हणलो नाही, मला म्हणलो नाही हरकत नाही, पण तो खोटं बोलतोय. हे सुद्धा अगदी पुराव्यानिशी माझ्याजवळ आहे. त्याचे जे बोललेले समोर व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे माझ्याजवळ, हे सुद्धा पुरावे माझ्याजवळ आहे. काय आहे, त्या लोकांना असं सुट्ट सोडून चालणार नाही, लक्षात घ्या. नाहीतर त्यांना एकातून सूट मिळाली की यांचं हळूहळू मनोबल वाढत जातं आणि अशा विघातक कृती करण्यासाठी हे उद्युक्त होतात. मी शेवटपर्यंत या माणसाला सोडणार, एवढं मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो. शेवटपर्यंत, अगदी शेवटपर्यंत. अगदी मला जरी उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात जर जावं लागलं, याला शिक्षा झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, लक्षात ठेवा. ठीक.